लोकांपर्यंत पोहोचत नव्हते ते पोहोचवण्याचे काम करण्याची भूमिका मी केली। ओबीसी समाज, SC ST समाज, आदिवासी समाज, मराठा समाज यामध्ये कुठली दुफळी निर्माण होऊ नये त्यामुळे त्याच्यासाठी मी प्रयत्न केला। आणि आज जरांगे दादा पाटलांच्या ते लक्षात आल्यानंतर मागच्या 2-2.5 महिन्यापासून त्यांनी माननीय देवेंद्रजींबद्दलची भूमिका बदलली। त्यांनी कोणाबद्दलही वैयक्तिक टीका करणं बंद केलं। मी आज देखील तुमच्या माध्यमातून सांगतो, जर त्यांनी देखील वैयक्तिक पातळीवरती कोणाबद्दलही बोलले तर त्यांच्या विरोधात बोलण्याची भूमिका आजही मी ठेवतो। तीच भूमिका घेऊन मी चाललोय। आता हाके असं म्हणतायत की प्रसाद लाडनी मनोज जरांगेला सांगितलं की देवेंद्र फडणवीसांबद्दल मी शिव्या द्याव्या। सन्माननीय लक्ष्मण हाकेजी, मी तसं मागाशी म्हटलं की हाकामारी केल्यासारखं बोलू नका। देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस आमचे भाऊ आहेत, देवेंद्र फडणवीस आमचं सर्वस्व आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांबद्दल एकदा तुम्ही बोलून दाखवा, मग तुमच्याबद्दल मी काय करतो हे अख्खा महाराष्ट्र पाहिजे। पण याच्यामध्ये ते म्हणते की माझ्या रॅलीवरती हल्ला करण्याचा पण कट आखला होता आणि नंतर अटक करणार होते, त्यासाठी बंदोबस्त लावला होता असा आरोप करतात जरांगे पाटील। नाही बघा, जरांगे पाटील काय आरोप करतायत काय नाही करतायत त्याबद्दल मी काही भाष्य करणार नाही, परंतु एकच गोष्ट सांगेन, माननीय उदय सामंत साहेब देखील जरांगे पाटील साहेबांशी बोलले आहेत। माझं देखील 2दा-3दा बोलणं झालंय। आमचा प्रयत्न नक्कीच राहील त्यांच्या मनामध्ये ज्या काही चुकीचा समज आहे किंबहुना त्यांचा जो गैरसमज झाला आहे तो दूर आम्ही करू याची मला खात्री आहे। त्यांच्या ज्या काही 6-7 गोष्टी त्यांच्या ज्या पूर्णत्वाकडे गेल्या नाहीत, ज्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांकडनं त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने वागलं जातं किंबहुना त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारी अधिकारी त्यामध्ये खोडपणा करतात किंबहुना त्यांनी बावनकुळे साहेबांवरती टीका केली। पण माझी त्यांना त्या बाबतीत देखील विनंती आहे की सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे नेते आहेत, आमचे नेते आहेत, तर त्यांच्यावरती देखील आरोप करत असताना त्या आरोपाची शहानिशा माननीय मनोज जरांगे पाटलांनी केली पाहिजे। मनोज जरांगे पाटलांच्या संपूर्ण सुरक्षेची हमी ही सरकारने घेतली आहे, त्यामुळे त्यांच्यावरती कोणी हल्ला करणार नाही ही खात्री देखील मी तुम्हाला देतो। आणि त्यांनी बावनकुळे साहेबांसारखा एक नेता जो सातत्याने त्यांना मदतीची भूमिका ठेवतो त्यांच्या बाबतीत थोडा संयम ठेवून जर ते बोलले तर मला वाटतं निश्चित भविष्यात या सर्व प्रक्रिया करत असताना बावनकुळेसारख्या एका ज्येष्ठ नेत्याचा सन्मान राहिला तर निश्चितपणे त्याच्यात आपल्याला मदत होईल। पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीनं भाषेचा वापर जरांगे पाटील विशेष करून करतात, काल प्रवीण दरेकर यांच्याबद्दल पण बोलताना त्यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला, आज बावनकुळे यांना देखील त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली आहे। भाजपकडून याला उत्तर दिलं जाणार आहे जशास तसं निश्चितपणे देऊ। मी काल देखील म्हटलं, आज देखील म्हणतो की आम्ही कुठल्याही पद्धतीची आमच्या पक्षांच्या नेत्याबद्दल चुकीची भाषा खपवून घेणार नाही। तुम्ही आंदोलक आहात, आंदोलकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची चीड असते, आंदोलकांमध्ये एक आक्रमकता असते, आम्ही आक्रमकता समजू शकतो, परंतु आक्रमकता समजत असताना तुम्ही कोणावरती वैयक्तिक टीका केली तर आम्ही कोणीही यामध्ये ऐकून घेणार नाही हे निश्चितपणे सांगतो। आणि त्याच बाबतीत तसंच मी लक्ष्मण हाकेंना देखील सांगतो आणि मला पूर्णपणे खात्री आहे की मनोज जरांगे पाटलांना जे काही कोणी फीडिंग देत आहेत, फीडबॅक देत आहेत ते चुकीच्या पद्धतीत देत आहेत। 4 कुणबी नोंदी ज्या त्यांना मिळाल्या नाहीत त्याबद्दल त्यांची तळमळ होती, त्याबद्दल ते माझ्याशी देखील बोलले होते, परंतु हे देखील विसरून चालणार नाही की 2.5 लाख लोकांना आतापर्यंत कुणबी समाज पत्रकं मिळाली आहेत आणि त्याबाबतीत आपल्या मीडियाच्या माध्यमातून ती जाहीर देखील केली आहेत। एका मराठी वृत्तपत्राने त्यामध्ये बातमी देखील त्याची केली आहे। पण नुसत्या मराठा समाजाचाच हा प्रश्न नाही आहे, तो ओबीसी समाजात देखील हजारो जात प्रमाणपत्र रद्दबाद केली गेली आहे, त्याची देखील माहिती माझ्याकडे आली आहे जी मी मनोज जरांगे पाटलांना देणार आहे। मला पूर्णपणे खात्री आहे की मनोज जरांगे पाटलांचा गैरसमज निश्चितपणे दूर होईल। आता ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, ज्या वेळेला ते बीडमध्ये जातील, जालन्यामध्ये जातील त्यावेळेला अंतरवाली सराटीला जाऊन मी माझ्याबरोबर माननीय विखे पाटील साहेब, उदय सामंत साहेब आम्ही जाऊ, त्यांची भेट घेऊ आणि त्यांचा गैरसमज दूर करू आणि निश्चितपणे मला वाटतं की आमच्या विनंतीचा ते मान ठेवतात। तुम्ही आता सातत्यानं मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहात, आतापर्यंत जरांगे पाटलांची जर आंदोलनं बघितली तर या आंदोलनामध्ये त्यांच्या भाषेवरूनच ते अधिक वादात राहिलेले पाहायला मिळाले, त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही त्यांच्याशी काही बोलणार आहात का? ते मी ऑलरेडी त्यांच्याशी बोललोय, मी पुन्हा बोलीन, परंतु मी जसं तुम्हाला म्हटलं की आंदोलक जो असतो आणि प्रामाणिक आंदोलक असतो हा नेहमी आक्रमक असतो, त्याला त्याचं ध्येय हेच त्याचं कर्तव्य वाटत असतं, त्यामुळे त्या भाषेतून ते बोलतात आणि ती थोडीशी गावरान भाषा आहे। माझ्याशी बोलताना अनेकदा ते बोलता बोलता काही गोष्टी बोलतात, परंतु त्या काही गोष्टी आपण मनाला लावून घेत नाही। परंतु मला वाटतं की निश्चितपणे मनोजदादांशी मी पुन्हा आज रात्री चर्चा करीन, त्यांच्या या भाषेबद्दल बोलीन,
त्यांनी सन्माननीय बावनकुळे साहेबांबद्दल जे बोलले तेही मी त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा बोलीन. आणि बावनकुळे साहेबांचा अपमान हा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून, एक नेता म्हणून मी सहन करणार नाही. कारण काल लक्ष्मण हाकेंनी जेव्हा माझ्या बाबतीत अपशब्द वापरले त्यावेळेला सन्माननीय बावनकुळे साहेबांनी त्याला सज्जड भाषेमध्ये जे सांगायचं ते सांगितलं आहे, उदय सामंत साहेबांनी सांगितलं आहे आणि खरं तर मीही सांगू शकतो. परंतु मला कुठेही त्याचा त्या शब्दातून उपद्रव निर्माण करायचा नाही आहे. गैरसमज असेल तर तो दूर करण्याचा माझा प्रयत्न आहे. दोन्ही मतदार प्रसाद लाड एकटे किती लढणार? बावनकुळेंनी पत्र दिले प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी आणि त्यात एकनाथ शिंदे देखील सामील आहेत. नाही बघा, एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत त्यांनी बोलले तेही मी ऐकलं. त्या बाबतीत त्यांनी संजय क्षीरसाटांवरती आणि भुमरे साहेबांवरती आरोप केले, ज्यामध्ये एक कोणतरी त्यांच्या विरोधातल्या कार्यकर्त्याबरोबर बैठका झाल्या, हा त्यांच्या मनामधला राग होता. बावनकुळे साहेबांनी जे पत्र दिलं त्या पत्राच्या बाबतीत मी त्यांच्याशी एकदा दोनदा नाही तीनदा चारदा बोललेलो आहे. ज्यामध्ये मंत्री ज्या वेळेला एखादा कार्यालयात बसतो तेव्हा कोणी एखादा पदाधिकारी गेला की त्या पदाधिकाऱ्याच्या ह्याच्यावरती रिमार्क करणं ही त्या मंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि संविधानिक जबाबदारी आहे. त्यामुळे एखाद्या ह्याच्यावरती चौकशी करून तपासून पाहावं अशा पद्धतीचं लिहिलं असेल तर त्यांचा उद्दिष्ट खोटा आहे हे बोलणं अतिशय चुकीचं ठरू शकतं. त्यांनी जे पत्र दिलं आहे त्याच्यामध्ये जसं काल देखील माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी आणि बावनकुळे साहेबांनी, शिंदे साहेबांनी सांगितलं की जात पडताळणी समिती ही संविधानिक पदावरती बसलेली जमिनी क्वाजी ज्युडिशरी अथॉरिटी आहे, त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नाही. परंतु भविष्यात जाऊन या बाबतीत देखील माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे. जात पडताळणी समिती दुसऱ्या कुठल्याही राज्यामध्ये नाही, ही या राज्यामध्ये जेव्हा सुरू झाली त्यावेळेला 1995 साली एक आमची भगिनी सुप्रीम कोर्टामध्ये गेली होती. त्यावेळेला राज्यामध्ये तहसीलदार हे पद क्लास 1 मानलं जात नव्हतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने एक गाईडलाईन दिली आणि त्या गाईडलाईनप्रमाणे इकडे समिती गठीत झाली. परंतु कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात या ठिकाणी जात पडताळणी समिती नाही, कारण तिथे तहसीलदार जो असतो तो तहसीलदाराचा हुद्दा क्लास 1 गॅझेटेड ऑफिसरचा असतो, तसा आता तो महाराष्ट्रात देखील झाला आहे. तर सुप्रीम कोर्टात त्या बाबतीत आम्ही न्यायविधी खात्याशी चर्चा करून एक ॲफिडेव्हिट करून ही समिती रद्दबाद करून जसं मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरातमध्ये जसं चालतं तशा पद्धतीत महाराष्ट्रात करता येईल का, जेणेकरून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटतील आणि सर्वसामान्य जनतेचे जे हाल अपेक्षा होतात ही मागणी नुसती मनोजदादा जरांगे पाटलांची नाही आहे, तर ती ओबीसी समाजाचे नेते तानावडे साहेबांची देखील आहे, अनेक नेत्यांची आहे. ती मागणी जर आम्ही रद्द करू शकलो जात समितीची तर त्यामध्ये निश्चित अभ्यास करून मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आम्ही त्यातनं मार्ग काढू. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे म्हणतात प्रसाद लाड यांचा मोठा लाडू जरांगेंना मिळालेला आहे म्हणून ते एकनाथ शिंदेवर गरळ होत आहे. असं होतं की नवनाथजींना पण मी लाडू देऊ शकतो, ते माझे मित्र आहेत, कदाचित त्यांचा गैरसमज असेल. बघा, एखादी व्यक्ती जर एखादं कोणाचं ऐकत असेल तर मला वाटतं की त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. मनोज जरांगे पाटील माझ्याबद्दल टी व्हीवरती फार चांगलं बोलत आहेत, मी त्यांचं मनपूर्वक आभारी आहे. परंतु हे करत असताना मागच्या 2.5 महिन्यात मी त्यांच्यासाठी किंबहुना त्यांच्यासाठी म्हणण्यापेक्षा समाजासाठी जे काय करतो आहे हे ते त्यांच्या डोळ्यांनी पाहत आहेत, त्यांची लोकं पाहत आहेत. कधी नव्हे ते GR निघाले, कधी नव्हे ते SOPs निघाले, कधी नव्हे त्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठका दर आठवड्याला चालू झाल्या. कलेक्टरांना, डिव्हिजनल कमिशनरला त्या बैठकांमध्ये आम्ही बोलवायला लागलो, त्याच्यातून मार्ग निघायला लागला. आजही त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी पूर्णत्व न झाल्याचं दुःख आहे. परंतु मी निश्चितपणे तुम्हाला खात्री देतो की ते काम होईल. आणि जो व्यक्ती काम करतो किंवा काम करायचा जो प्रयत्न करतो, माननीय मुख्यमंत्री त्याच्यासाठी मला मदत करतात हे त्यांना माहिती आहे, विखे पाटील मदत करतात हे त्यांना माहिती आहे, एकनाथ शिंदेसाहेब मदत करतात हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांना आजही खात्री आहे की प्रसाद लाडच्या माध्यमातून हा विषय सुटू शकतो. ते शिंद्यांवर टीका करतायत, ते म्हणतायत की पहिल्याचे शिंदे आताचे शिंदे राहिलेले नाहीत आणि एकनाथ शिंदेपेक्षा उद्धव ठाकरे बरे अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. नाही, मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणमध्ये जी भूमिका केली ते मुख्यमंत्री असताना मनोजदादांसाठी पण त्यांनी जे काही सहकार्य केलं ते निश्चितच स्वागतार्थ आहे. त्यांचा जो गैरसमज होता तो संजय शिरसाट आणि भुमरेंच्या बाबतीतला होता. मला वाटतं की उदय सामंत साहेबांनी तो त्यांचा गैरसमज दूर करायचा प्रयत्न केला आहे. मी उदय सामंत साहेबांशी देखील आज सकाळी बोललो, ते म्हणाले की निश्चितपणे मी जाऊन त्यांचा तोही गैरसमज दूर करीन. त्यामुळे मला वाटतं की जे काही गैरसमज आहेत ते निश्चित दूर होतील आणि मनोजदादा जरांगे पाटलाचे मराठा समाजाबद्दलच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्णत्वाकडे नेण्याचा पूर्णपणे
शतप्रतिशत प्रयत्न करू एवढं मी तुम्हाला आश्वासित करतो. पण ओबीसी नेते त्या ठिकाणी ज्या भाषेचा वापर करतायत, यानंतर मनोजदादा जरांगे पण ज्या भाषेचा वापर करतायत, सरकारला आणि विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा हा सगळा प्रयत्न आहे का? आणि या क्रोनॉलॉजीकडे नेमकं भाजप कशा पद्धतीने पाहते? माननीय देवेंद्र फडणवीसांकडे आमच्यासारखे जोपर्यंत सेनापती आहेत तोपर्यंत देवेंद्र फडणवीसांचं चक्रव्यूह कोणी भेदू शकत नाही, हे तुम्हाला मी निश्चितपणे सांगतो. देवेंद्र फडणवीस हे आमचे राज्याचे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस हे आमच्यासाठी श्रीकृष्णाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे निश्चितपणे त्यांना त्या चक्रव्यूहापर्यंत कोणाला आम्ही येऊ देणार नाही, ही खात्री मला 100% आहे. आणि माझ्या स्वतःच्या बाबतीत तर निश्चितपणे. नीटच्या आंदोलनानंतर आता E20चा मुद्दा देखील उचलताना काँग्रेस पाहायला मिळते. राहुल गांधी म्हणतायत की हा खूप मोठा मुद्दा आहे आणि पूर्ण डाळमध्ये खाल्लं नाही तर पूर्ण डाळ काळी आहे आणि यामध्ये करप्शनचा त्यांनी आरोप केलेला आहे. यामुळे गाड्यांचं मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं की सन्माननीय विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी यांना एक राजकीय लिगसी आहे. त्यांचे आजोबा, त्यांचे आजी, त्यांचे खापर पंजोबा, त्यांचे वडील सर्व या देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. ते देखील आज या देशाच्या उच्च पदावर बसले आणि मला वाटतं ते देशात कमी आणि परदेशातच जास्त असतात. तर मला त्यांना उलटा प्रश्न तुमच्या माध्यमातून विचारायचा आहे की लंडनमध्ये, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, तैवानमध्ये, थायलंडमध्ये या ठिकाणी देखील ई पेट्रोलचा म्हणजे जो इथेनॉल पेट्रोलचं मिश्रण प्रमाण आहे हे भारतापेक्षा जास्त आहे आणि निश्चितपणे भारतापेक्षा पेट्रोलचा भाव देखील युरोपमध्ये डबल नाही ट्रिपल आहे. आत्ताच मध्यंतरीच्या काळात मी माझ्या एका व्यावसायिक कामानिमित्त देशाबाहेर गेलो होतो तेव्हा मी तिकडे पाहिलं तर त्या देशामध्ये पेट्रोलचा भाव 267 रुपये लिटर आहे भारतीय रुपयात, जर आपण त्याचा चलनात जर विचार केला. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 42% इथेनॉलचा वापर केला जातो. राहुल गांधींना हे माहीत नसेल तर मी स्वतः जिम्मेदारी घेतो. राहुलजींनी पाहिलेला युरोप वेगळ्या पद्धतीतला आहे, व्यावसायिक पद्धतीतला युरोप मी राहुलजींना दाखवतो. पेट्रोलचा भाव काय, इथेनॉल किती पडतं, काय करतं, त्याचा खर्च देखील मी राहुलजींचा करायला तयार आहे आणि मी त्यांना घेऊन जाऊन हा त्यांचा गैरसमज दूर करतो. अधिवेशन लागलं की अधिवेशन काळात टार्गेट करून मंत्र्यांना, सरकारला बदनाम करण्याचं काम राहुलजींनी आणि त्यांच्या काँग्रेसने करू नये. मला वाटतं की सन्माननीय आमचे नेते नितीन गडकरी साहेबांनी जो निर्णय घेतला तो अतिशय परिपक्व निर्णय होता, ज्याच्यामधनं जर इथेनॉलचं प्रमाण वाढत गेलं तर पेट्रोलचे दर कमी करायला मदत होईल. पेट्रोलचे दर जर कमी झाले तर सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, गाडी चालवणारा, मोटरसायकल चालवणारा, ट्रॅक्टर चालवणारा माणूस याला त्याचा लाभ होईल. आणि आपण इनडायरेक्टली ज्याला म्हणतो बेनिफिट्स, त्या इनडायरेक्टली बेनिफिट्समध्ये जर पेट्रोलचे दर जर कमी झाले, इंधनाचे दर जर कमी झाले तर त्या माध्यमातून शेतीचा भाव वाढू शकतो, ग्राहकांना त्याचा फायदा होऊ शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत. परंतु राहुल गांधी आणि कंपनी यांना या देशामध्ये अस्थिरता निर्माण करायची. आज जे काही झेंझीचं आंदोलन झालं त्या झेंझीचं आंदोलनामध्ये उपोषणाला बसलेले जे आमचे उपोषणाला बसलेले होते ते सोनम वांगचुक होते, त्यांच्याकडे न जाता त्यांनी पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर जाऊन आंदोलन करून स्वतःची एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे झेंझीच्या आंदोलनामध्ये राहुल गांधीचा काहीही संबंध नव्हता. त्यामुळे राहुल गांधी काय करतात हे त्यांना स्वतःलाच माहीत नसतं आणि काँग्रेस पक्षाला तर मला वाटतं निश्चितपणे माहीत नसतं. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा म्हटलंय की ज्यावेळी पक्षाची सुनावणी सुरू होती पक्षचिन्हासंदर्भातली, त्यावेळी शिंदेचे खासदार म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेत गेलेले खासदार यांची भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि त्यांना सांगितलं की भिवू नको, मी तुमच्या पाठीशी आहे. हे सगळं आम्ही कोर्टाला सांगू असं ते म्हणतात, हे योग्य नाही. नाही, कोर्टाच्या बाबतीत जे काय असेल ते सुप्रीम कोर्ट आहे, त्या बाबतीत मी भाष्य करणार नाही. परंतु उद्धव ठाकरे विधान परिषदेत देखील आमच्याबरोबर होते. त्यामुळे विधिमंडळाचं कामकाज, विधिमंडळाच्या वेळेला चालू राहणारी मुख्यमंत्र्यांच्या भेटी, विरोधी पक्षनेत्यांच्या भेटी याबद्दल ते कधीच आले नाहीत. त्यामुळे त्यांना त्याची कल्पना नाही. आज संसदेचं अधिवेशन चालू आहे. संसदेचं अधिवेशन चालू असताना कुठल्याही पक्षाचा खासदार, कुठलाही नेता जाऊन पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, अंतर्मंत्री सर्वच मंत्र्यांची ते भेट घेऊ शकतात. त्यामुळे विधिमंडळ अधिवेशन काळात जर कुठल्या खासदारांना बोलवून चहा पाणी किंवा नाश्ता दिला असेल तर त्याचं पोटसूळ होण्याचं कारण नाही. नरेंद्र मोदी हे कुठल्या पक्षाचे पंतप्रधान नाही तर ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी जर कुठल्या खासदारांना आश्वस्त करून जर भिवू नको, मी तुझ्या पाठीशी हे सांगितलं असेल तर निश्चितपणे मला वाटतं की तो त्यांचा अधिकार आहे. आणि नरेंद्र मोदी ही एक या देशातली प्रचंड मोठी अशी ऊर्जा आणि शक्ती आहे. त्यामुळे
उद्धव ठाकरे काय म्हणतायत, काय करणार आहेत त्याचा त्यांना लकलाभ आहे. मला निश्चितपणे माहिती आहे की माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या राज्यातील सर्वच्या सर्व खासदारांच्या मागे ताकदीने उभे आहेत. नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी शरद पवार पण भेट घेणार आहेत दिल्लीमध्ये. काय नेमक्या पडद्यामागे घडामोडी घडत आहेत, कारण अशी माहिती मिळते की एनडीए मध्ये त्यांचा पक्ष सुद्धा सामील होणार आहे. मी आत्ताच आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या पूर्वी सन्माननीय सुप्रियाताई सुळेंची प्रेस बघितली, ज्यामध्ये त्यांनी फार स्पष्टपणे सांगितलं की FCRA बिल जे येते त्याच्यासाठी आमचा विरोध आहे आणि त्या विरोधासंदर्भात काही बदलाव आम्हाला अपेक्षित आहेत. त्या बदलावासाठी आम्ही भेट घेणार आहे. परंतु माननीय शरद पवार साहेब देखील या देशाचे, राज्याचे फार मोठे नेते आहेत आणि त्यांच्या आणि नरेंद्र मोदी साहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत. नरेंद्र मोदी साहेब त्यांना गुरु देखील म्हटलेलं आहे. त्यामुळे ती जर भेट असेल तर ही राजकीय भेट असू शकते, वैयक्तिक भेट असू शकते. त्यावरती आपण काही भाष्य करणं एवढे मोठे आम्ही नाही, त्यामुळे यावर मी काही चर्चा करणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.